दिनांक 4 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री यांच्यासोबत कर्मचारी संघटनेच्या झालेल्या बैठकीत राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरिता मोठ्या घोषणा। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात 5वी ते 10वीच्या इंग्रजी विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्लिशच्या ग्रामरचे व्हिडिओज आणि नागरिक आणि शासकीय कर्मचारी बंधू भगिनींसाठी इन्फॉर्मेशनल व्हिडिओज। या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेल्या आहेत, त्यावर जाऊन आपण ते व्हिडिओज पाहू घेऊ शकता। तर आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे की 4 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री सोबत एक कर्मचारी संघटनांची बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरिता काही मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत। तर त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत। त्यामुळेच या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायलाही विसरू नका। चला तर आजच्या या बातमीची आपण सविस्तरपणे माहिती घेऊन घेऊया। तर काल दिनांक म्हणजेच 4 सप्टेंबर 2024 रोजी राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासोबत कर्मचारी संघटनांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती। सदर बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजीच्या संपाच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा करण्यात आली। सदर बैठकीअंती राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या करिता काही मोठे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत। तर दिनांक 4 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी 7:30 वाजता अतिथीगृह येथे राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीस उपमुख्यमंत्री तसेच गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव तसेच मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव तसेच महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे सल्लागार तसेच अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस विश्वास काटकर व महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे सरचिटणीस समीर भाटकर आदी पदाधिकारी सदर बैठकीस उपस्थित होते। सदर बैठकीमध्ये मुख्यमंत्री म्हणाले की अधिकारी कर्मचारी हा शासनाचा भाग आहे, यामुळे सर्वांना न्याय मिळावा अशी भावना आमची आहे। सर्वांना न्याय मिळवून देऊन शाश्वत प्रकारची निवृत्ती वेतन दिले जाईल, यामध्ये कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही। तर कर्मचारी संघटनांची मागणी लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पेन्शन योजना, युनिफाईड निवृत्ती वेतन योजना व राज्य शासनाने जाहीर केलेली सुधारित निवृत्ती वेतन योजना निवडण्याची संधीही राज्य कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे। यामध्ये वरीलपैकी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना, केंद्र सरकारने लागू केलेली युनिफाईड पेन्शन योजना तसेच राज्य सरकारने जाहीर केलेली सुधारित निवृत्ती वेतन योजना यापैकी तिन्ही योजनांचा अभ्यास करून अधिकारी कर्मचाऱ्यांच्या फायद्याच्या दृष्टीने एकाची निवड करता येईल असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे। त्याचबरोबर दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात निर्गमित करण्यात आलेल्या जिल्हा परिषद अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन म्हणजेच ओल्ड पेन्शन लागू करण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल असेही नमूद करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत एक स्वतंत्र बैठक मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येईल असेही नमूद करण्यात आलेले आहे। यावेळी विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सुधारित निवृत्ती वेतन योजनेबाबत मागणी मान्य केल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले गेले व नियोजित असणारा संप स्थगित झाल्याचे जाहीर करण्यात आलेले आहे। तर एकंदरीत या व्हिडिओमध्ये आपण त्या दिवशी म्हणजेच दिनांक 4 सप्टेंबरला राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासोबत विविध कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत जी बैठक झाली, यामध्ये एकंदरीत 2-3 प्रकारच्या ज्या निवृत्ती वेतन योजना आहेत त्यांचा एक सखोल अभ्यास करून एक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या फायद्याची अशी निवृत्ती वेतन योजना किंवा त्या बाबी त्या निवृत्ती वेतन योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येईल असे एक आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आणि त्यामुळेच 29 ऑगस्ट रोजी जो एक पूर्वनियोजित संप आयोजित करण्यात आला होता, जो 4 सप्टेंबर नंतर पूर्णपणे प्रभावीपणे अंमलात आणण्यात येणार होता, त्याला एक स्थगिती देण्यात आल्याचे एक जाहीर करण्यात आले आणि यावरून असे लक्षात येते की अजूनही कर्मचाऱ्यांची जी जुनी पेन्शनची मागणी आहे ती पूर्ण होण्यास वेळ लागणार आहे किंवा कदाचित ती पूर्ण होईल अशी अपेक्षा यामध्ये एकंदरीत आता कमी झालेली आहे। तर आजचा हा व्हिडिओ नक्कीच आपल्या कामाचा ठरेल अशी मी अपेक्षा करतो आणि त्यामुळेच या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायलाही विसरू नका। अशाच पद्धतीचे कर्मचारी आणि नागरिकांसाठी असलेले महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे, त्यावर जाऊन आपण ते व्हिडिओज पाहून घेऊ शकता। चला तर अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपल्या समोर येणार आहे। तोपर्यंत माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।